नमस्कार मित्रांनो. समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत महिला व बाल कल्याण योजनेच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक योजना राबवली जात आहे. या योजनेचे नाव आहे माता रमाई स्वावलंबन योजना. ही योजना पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व स्तरांतील विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश या महिलांना त्यांच्या प्राथमिक आरोग्य संगोपनासाठी थेट आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी महिला या योजनेसाठी पात्र असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण या योजनेचे स्वरूप, मिळणारा लाभ, आवश्यक पात्रता आणि सर्व कागदपत्रांची सविस्तर माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. माता रमाई स्वावलंबन योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा ₹1,000 आर्थिक अर्थसहाय्य दिले जाते. म्हणजेच वार्षिक स्वरूपात विचार केल्यास महिलांना ₹12,000 आर्थिक मदत पुणे महानगरपालिकेकडून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. ही रक्कम विशेषतः महिलांच्या प्राथमिक आरोग्य संगोपनासाठी आणि दैनंदिन वैद्यकीय गरजा भागवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने नेणारे हे पुणे महानगरपालिकेचे एक अतिशय खंबीर आणि कौतुकास्पद पाऊल आहे. आता आपण पाहूया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिली अट म्हणजे अर्जदार महिला ही पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षे राहणारी असावी. दुसरे म्हणजे महिलेचे वय 18 वर्षांवरील असणे बंधनकारक आहे. तिसरी महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळालेले वार्षिक उत्पन्न 1,00,000च्या आत असावे. तसेच दिनांक 1 मे 2001 नंतर जन्माला आलेल्या आणि हयात असलेल्या अपत्यांमुळे कुटुंबातील अपत्यांची संख्या 2 पेक्षा जास्त असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही. या व्यतिरिक्त ज्या महिलांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय योजनेतून निवृत्तीवेतन वा अर्थसहाय्य मिळत असेल, अथवा स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेत असाल, तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम, अर्जदाराचे स्वतःचे आधार कार्ड आणि राष्ट्रीयकृत बँकेतील बँक पासबुकची मूळ प्रत आवश्यक आहे. निवासाचा पुरावा म्हणून राशन कार्डची स्वसाक्षांकित प्रत, तसेच गेल्या 3 वर्षांची मनपा टॅक्स पावती, लाईट बिल, टेलिफोन बिल, झोपडी फोटो पास किंवा भाडे करारनामा यांपैकी एक पुरावा लागेल. वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जोडणे गरजेचे आहे. उत्पन्नाच्या पुराव्यासाठी तहसीलदार यांचा 1,00,000च्या आतील वार्षिक उत्पन्नाचा मूळ दाखला आवश्यक आहे. यासोबतच निराधार महिलांसाठी तहसीलदार किंवा तलाठी यांचा निराधार असल्याचा दाखला, तर विधवा महिलांसाठी पतीचा मूळ मृत्यू दाखला जोडावा लागेल. मुलांचे जन्म दाखले जोडणे देखील बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, अर्ज भरताना सर्व मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत आणि तपासणीच्या वेळी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागेल. योजनेचा लाभ सातत्याने सुरू राहण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लाभ घेणाऱ्या अर्जदाराने आपण हयात असल्याबाबतचा दाखला समाज विकास विभागातील समाजसेवक यांच्याकडून खातरजमा करून दरवर्षी 1 ते 31 जानेवारी या कालावधीत सादर करणे बंधनकारक राहील. दुर्दैवाने लाभधारक महिलेचा मृत्यू झाल्यास कौटुंबिक सदस्यांनी 45 दिवसांच्या आत मयत दाखला सादर करून लाभ बंद करण्यासाठी अर्ज करावा. तसेच महिला सक्षमीकरण योजना आणि माता रमाई स्वावलंबन योजना या दोन्हीपैकी एकाच योजनेचा लाभ एका आर्थिक वर्षात घेता येईल. अर्ज करताना मी कोणत्याही इतर शासकीय निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेत नाही, असे हमीपत्र देखील द्यावे लागते. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. पात्र महिला 27 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. अधिक माहितीसाठी किंवा अडचणींच्या निवारणासाठी तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या 1800103022 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा थेट समाज विकास विभागाला भेट देऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या गरजू मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन सरकारी व महापालिकेच्या योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.